जगातलं पहिलं आद्य वस्त्र हातात घेऊन आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्तच्या मुरुम येथील नियोजित लोकव्याख्यानासाठी निघालो. जाता जाता तुळजापुरात आई भवानीला नमस्कार घातला आणि पुढं नळदुर्गच्या किल्ल्याजवळ बाळूमामांच्या मेंढरांनी दर्शन दिलं. 2.5 तासांच्या सलग प्रवासानंतर आम्ही मुरुमला पोहोचलो. तिथं राजूभयांसोबत चहापान आटपून अशोक चौकात जाताच उत्सव समिती अध्यक्ष बिरू धंगापुरे आणि सहकार्याने आमचं स्वागत केलं. त्यानंतर स्थानिक मान्यवरांच्या सोबत अहिल्यादेवींच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन केलं व आयोजकांचा सत्कार स्वीकारून मी पवित्र घोंगडी खांद्यावर टाकून मातोश्री अहिल्यादेवींचा विचार डोक्यात मुरवायला सुरुवात केली. अहिल्या जयंतीनिमित्तचे गावातील पहिलंच व्याख्यान, पण जसजसं माझ्या आवाजाची धार चढत गेली तसतशी श्रोत्यांची गर्दीही वाढत गेली. 1.5 तासाच्या प्रदीर्घ लोकव्याख्यानातून अहिल्या चरित्राला वास्तवाची जोड देऊन मार्मिक प्रबोधन केलं. मी मांडलेले विचार मुरुमकरांना इतके भावले की व्याख्यान संपल्यावर माझा सुमारे अर्धा तास फक्त फोटो आणि प्रतिक्रिया स्वीकारण्यातच गेला. माझं लोकव्याख्यान आयोजित करून विचारांची अहिल्या जयंती साजरी केल्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मुरुमचे मनापासून आभार.